अनेक महिलांना त्यांच्या वाढलेल्या स्तनाच्या छातीच्या आकाराची काळजी असते. त्यांना हे लाजिरवाणे कारण वाटते, ज्यामुळे अनेक महिलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो. तुम्हीही त्यांच्यापैकीच असाल तर हा व्हिडिओ मध्ये आम्ही यावर उपाय सांगितलेले आहेत. या उपायाने तुम्ही सुद्धा तुमच्या स्तनाचा किंवा छातीचा आकार कमी करू शकता. उपयुक्त टीप आवडत असतील तर मराठी रोहिणी किचन आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 1. स्तनाच्या उती चरबीने बनलेल्या असतात. स्तनावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी फळाचे सेवन करणे चांगले मानले जाते. स्तनाचा आकार कमी करण्यासाठी सफरचंद, बेरी, संत्री आणि द्राक्ष ही फळे तुम्ही खाऊ शकता. अत्यंत कामी येईल अशी महत्त्वाची टीप नंबर 2. स्तनावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी भिजवलेल्या मेथीच्या दाण्याचे सेवन केले जाऊ शकते. यासाठी 1 चमचा मेथी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवा व भिजवलेली मेथी दाणे सकाळी चावून खावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मेथीचे पाणी देखील पिऊ शकता. तर छातीचा आकार कमी करण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय तुम्ही करू शकता. टीप नंबर 3. आंबाडीच्या बियांना अलसी बिया असेही म्हणतात. या बिया चघळता येतात किंवा त्याची पावडर कोमट पाण्यासोबत सेवन करता येते. त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड चांगल्या प्रमाणात असतात, जे इस्ट्रोजनची पातळी नियंत्रित करतात. स्तनाचा आकार वाढण्यामागे हार्मोनल असंतुलन हे एक प्रमुख कारण आहे. महिलांसाठी अतिशय उपयुक्त व कामी येईल अशी टीप नंबर 4. अँटीऑक्सिडेंटमध्ये समृद्ध असल्याने ग्रीन टीचे सेवन चयापचय वाढवून एकूण वजन कमी करण्यास मदत करते. यासोबतच स्तनाचा आकारही कमी होतो. म्हणूनच दररोज 1 कप ग्रीन टी घ्या. तर तुम्हाला तुमचा लठ्ठपणा कमी करायचा असेल किंवा तुमच्या छातीचा घेर कमी करायचा असेल तर तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता. सुक्या मेव्यामध्ये देखील स्तनाचा आकार मोठ्या प्रमाणात कमी करण्यात सकारात्मक भूमिका बजावू शकतात. ते मोनो ॲस्युरेटेड, पॉली अनॲस्युरेटेड आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिडसह समृद्ध आहेत. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की मीठ किंवा गोडलेप असलेले काजू कधीही खाऊ नका. महिलांसाठी खास टीप नंबर 6. भाज्यामध्ये आल्याचा समावेश करून स्तनाचा आकार कमी करता येतो. हे चयापचय वाढवून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास देखील मदत करते. तर तुमचा पण छातीचा घेर वाढला असेल तर ती कमी करण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करून बघा. टीप नंबर 7. स्तनाचा आकार कमी करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे हळद आणि कडुलिंबाचे सेवन. यासाठी 4 ते 5 कडुलिंबाची पाने एका ग्लासमध्ये पाण्यामध्ये उकळून ग्लासमध्ये गाळून घ्या. आता त्यात हळद आणि मध टाका. हे पेय कोमट झाल्यावर अनुशापोटी रिकाम्या पोटी प्या. उपयुक्त व्हिडिओ मैत्रिणीपर्यंत शेअर नक्की करा. टीप नंबर 8. तरुणपणीच म्हातारे दिसत असाल तर आजपासूनच कोमट पाणी पिणे सुरू करा. गरम पाण्यामुळे शरीरातील अशुद्धपणा बाहेर पडतो, त्यामुळे वाढते वय लक्षात येत नाही. टीप नंबर 9. घरात लहान मुले असतील तर मॉर्टिन लावू नये. मच्छर डासापासून संरक्षणासाठी तुम्ही मच्छरदाणीचा उपयोग करू शकता. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 10. लवकरच म्हातारपण येऊ नये यासाठी नियमितपणे सकाळी उपाशी पोटी ग्लासभर कोमट पाण्यात 1 चमचाभर आवळा पावडर मिक्स करून त्याचे सेवन करावे. यामुळे तुम्ही चिरतरुण दिसता. महिलांसाठी अतिशय महत्त्वाची टीप नंबर 11. वजन कमी होत नसल्यास सूर्यनमस्कार घातल्याने एका सेटमध्ये 14 कॅलरीज जाळल्या जातात. यामुळे 12 ते 15 सेट
रोज सकाळी नियमितपणे करा. यामुळे तुमचे झटपट वजन कमी होईल. तर झटपट वजन कमी करायचे असेल तर तुम्ही ही ट्रिक्स एकदा ट्राय करून बघा. टिप नंबर 12. द्राक्षामध्ये ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ॲसिड सारखे अनेक घटक असतात. टीबी, कॅन्सर आणि रक्तसंक्रमण यासारख्या आजारामध्ये द्राक्षे प्रामुख्याने फायदेशीर ठरतात. कॅन्सरसारख्या धोकादायक आजारापासून बचाव करण्यासाठी द्राक्षे अत्यंत उपयुक्त ठरतात. तर कॅन्सरसारखा भयंकर आजार होऊ नये यासाठी ही टीप फॉलो करा. टिप नंबर 13. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांच्यासाठी द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरते. एका संशोधनानुसार स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी द्राक्षाचे सेवन फायदेशीर ठरते. उपयुक्त टिप नंबर 14. माठातील पाणी प्यायल्याने तुम्हाला टॉन्सिल, सर्दी यासारख्या समस्या होणार नाहीत. टिप नंबर 15. फ्रीजचे थंड पाणी प्यायल्याने घसा दुखू शकतो, पण माठातील पाणी प्यायल्याने आपला घसा दुखणार नाही. यामुळे माठातील पाणी पिऊन गळ्याला आराम मिळेल. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत. टिप नंबर 16. उष्माघातापासून संरक्षण मिळविण्यासाठी माठाचे पाणी पिणे फायद्याचे ठरते. शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. फ्रीजचे थोडेसे पाणी प्यायल्यानंतरही तहान पटकन भागते. माठाच्या पाण्यामुळे शरीराला अनेक खनिजे, जीवनसत्वे मिळतात. उन्हाळ्यात पोट खराब झाल्यास माठातील पाण्यामुळे आराम मिळतो. बहुउपयोगी असणारे माठातील पाणी जर तुम्ही पित नसाल तर आजपासूनच माठातील पाणी पिणे सुरू करा. टिप नंबर 17. उष्णता नैसर्गिक पद्धतीने थंड करते. तसेच माठातील पाणी प्यायल्याने गॅससारख्या समस्यापासूनही आराम मिळतो. पोटाशी संबंधित अनेक समस्या माठातील पाणी पिल्याने दूर होतात. टिप नंबर 18. माठातील पाणी प्यायल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता माठातील पाणी प्यायल्यामुळे कमी होते. महिलांसाठी अतिशय उपयुक्त टिप नंबर 19. माठातील पाणी प्यायल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. फोड, मुरूम आणि मुरुमापासून आराम मिळतो. तसेच त्वचाही चमकदार होते. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर नक्की करा. टिप नंबर 20. मातीत शुद्ध करण्याचे गुणधर्म असतात. माती विषारी द्रव्य शोषून घेते, त्यामुळे तुम्ही आजारापासून वाचता. म्हणून उन्हाळ्यात निरोगी आरोग्यासाठी माठातील पाणी पिणे अत्यंत फायद्याचे ठरते. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे लाखो रुपये वाचवण्यासाठी उपयुक्त व महत्त्वाच्या किचन टिप किंवा ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.